लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राघव आणि सिंधू एकमेकाशी बोलत आहेत. मधूने दिलेल्या त्रासाचा आपण बदला घेत आहोत या गोष्टीचा आनंद राघव आणि सिंधू यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. राघव सिंधूला सांगतोय की मधू आत्तापर्यंत आपल्याशी जे काय वाईट वागलेले आहे त्या एक एक गोष्टीचा आपण बदला घेतोय आणि त्यामुळे आता मला समाधान वाटत आहे. खरं तर तू मधूला खूप वेळा माफ केलं आहेस, पण आता तिला माफ करणं गरजेचं नाही आहे आणि तिची चूकच अशी झालेली आहे की ती माफ करण्यासारखी नाही. खरंच मी जर का तुझ्या जागेवर असतो, तर मागच तिला या गोष्टीची शिक्षा दिली असती. कारण ती तुझ्याशी ज्याप्रमाणे वागते ना, त्याप्रमाणे तिला कुणीही माफ केलं नसतं. पण सिंधू, तुझं मन मोठं आहे आणि त्यामुळंच तू तिला आत्तापर्यंत तिच्या कोणत्याही गुन्ह्याची शिक्षा दिली नाहीस, तर तू तिला माफ करत राहिलीस. पण मी मात्र तिला माफ केलं नसतं, असं राघव सिंधूला स्पष्टपणे सांगत असतो आणि तेव्हाच त्याला भूतकाळातील काही गोष्टी आठवतात. राघवला स्पष्टपणे आठवतंय की कशाप्रकारे आपण सिंधूवर अन्याय करत होतो. मधूचं ऐकून आणि मधूची बाजू घेऊन आपण कितीदा तरी सिंधूवर अन्याय केलेला आहे. आपण आज बोलत आहोत की मी मधूला माफ केलं नसतं, पण या अगोदर आपण मधूला कितीदा माफ केलंय हे राघवला स्पष्टपणे आठवत आहे. एवढंच नव्हे तर सिंधूच्या समोर आपण मधूला मिठीत घेतलेलं होतं आणि तिचे कितीतरी गुन्हे आपण अगदी सहजपणे माफ देखील केलेले होते. राघवला जुन्या गोष्टी स्पष्ट आठवत आहेत. आपण किती उद्धटपणे सिंधूशी वागत होतो. सिंधूला बोलत होतो. सिंधूच्या प्रत्येक गोष्टीवर आपण ताशेरे ओढत होतो आणि आपण सिंधूला एकदा चेक हातात देऊन तुझी फीज काय आहे ती याच्यावर टाक आणि आत्ताच्या आत्ता या घरातून निघून जा, असं तिला बोललेलो होतो. तेव्हा आपल्याला माहीत देखील नव्हतं की मधू इतक्या कपटीपणाने वागत असेल. मधूचं ते रूप आपल्याला जर माहीत असतं तर आपण खरोखरच तिला माफ केलं नसतं, असे विचार आत्ता राघवच्या मनात येत आहेत. सिंधू देखील स्वाभिमानी होती आणि सिंधूने कशाप्रकारे घर सोडलं होतं या सगळ्या गोष्टी राघवला आठवत आहेत आणि राघवला आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीचा आता पश्चाताप होतोय. राघव सिंधूची माफी मागतो आणि म्हणतो, खरं तर माफ करण्यासारखा माझा गुन्हा नाही आहे, पण तुम्हाला माफ करणार हे मला माहिती आहे. पण मला विनाकारण माफ करू नको. खरं तर माझ्या प्रत्येक गोष्टीची मलासुद्धा शिक्षा दे, असं राघव सिंधूला बोलत आहे. सिंधू राघवला म्हणते, काही काय बोलताय? जे झालंय ते होऊन गेलेलं आहे आणि माझं तुमच्यावर प्रेम आहे ना, त्यामुळं मला तुमची कोणतीच वाईट गोष्ट लक्षात राहिलेली नाही आहे. मला फक्त तुमच्या चांगल्या गोष्टीच लक्षात राहिलेल्या आहेत, असं राघवला सिंधू समजावून सांगते. पण राघवला मात्र भलताच पश्चाताप होत आहे. राघव सिंधूच्या समोरून निघून जातो. सिंधूला कळत नाही राघव कुठे गेलेला आहे. राघव पुन्हा माघारी येतो तेव्हा त्याच्या हातामध्ये छडी असते. ती छडी त्याने सिंधूच्या हातात दिलेली आहे आणि तो तिला म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता या छडीने शिक्षा द्या. तुमचं मन भरेपर्यंत माझ्या हातावर छड्या मारा. सिंधू राघवला म्हणते, असलं काय बोलताय तुम्ही? या गोष्टींची काहीच गरज नाही आहे. आता तुम्ही माझ्यावर जीवापाड प्रेम करतायत ना, माझ्यासाठी तीच गोष्ट पुरेशी आहे. भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टी भूतकाळात संपून गेलेल्या आहेत आणि आपल्यापुढे आता उज्ज्वल असा भविष्यकाळ आहे आणि सुंदर असा वर्तमान काळ आहे. आपण त्या गोष्टीचा एन्जॉय करूया ना. छडी देऊन आणि तुम्हाला दुःखी करून मला हा वर्तमान काळातला आनंद वाया घालवायचा नाही आहे. राघवला समजलंय की सिंधू आपल्यावर किती प्रेम करत आहे. राघव पुन्हा एकदा सिंधूची माफी मागतो आणि तिला आपल्याजवळ घेतो. खरोखरच कितीदा तरी मी तुला ओळखायला चुकलो होतो, पण तू मात्र माझ्यावर असंच प्रेम करत राहिली. सिंधू म्हणते, तुम्ही जरी मला ओळखायला चुकला असला तरी मी मात्र तुम्हाला ओळखलेलं होतं. मला माहीत होतं की तुम्ही माझ्यावर जीवापाड प्रेम करता. आत्ताच बघा ना, मी या घरामध्ये कृष्णा बनून आले होते तेव्हा माझ्यावर कोणी देखील विश्वास ठेवायला तयार नव्हतं. पण तुम्ही मात्र माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला सिंधू म्हणूनच ओळखलत. यावरूनच तर समजतं तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. राघवला कळलंय की सिंधूने आपले सगळे गुन्हे माफ करून टाकलेले आहेत आणि सिंधूला आपल्याबरोबर चांगलं आयुष्य जगायचं आहे. राघव सिंधूला स्वतःच्या मिठीत घेतो आणि म्हणतो, आपलं चौरंगी कुटुंब लवकरच एकत्र यावं असं मला वाटतं. तू, मी, विनू आणि आपली सावी असे चौघंजण आपण एकत्र राहावं असं मला वाटतं.
लवकरच हे आपलं स्वप्न पूर्ण व्हावं असं मी श्रीच्या चरणी प्रार्थना करतो. संध्याकाळ झालेली आहे आणि राघवला आता मधूकडे जायचं आहे. त्यामुळं तो सिंधूचा निरोप घेतो आणि तो डायरेक्ट मधूकडे आलेला आहे. मधूकडे आलेला असतो तेव्हा त्याचा चेहरा अगदी परेशान झालेला असतो. मधू त्याला विचारते, "काय झालं? इतका वेळ तू कुठं होतास?" राघव म्हणतो, "मी तुला काय सांगू? आता सांगण्यासारखं काही नाही आहे. कारण आता माझ्याकडं पाहिजे एवढे पैसे पण नाही आहेत आणि माझं डिमोशन झालं आहे. त्यामुळं मला जॉब पण नीट करता येत नाही आहे." मधू त्याला बोलत असते, की "मी देखील सकाळ धरून काही खाल्लेलं नाही आहे. मला पण भूक लागलेली आहे आणि घरामध्ये स्टोव्ह आहे, पण तो स्टोव्ह चालू होत नाही आहे आणि त्यात टाकण्यासाठी रॉकेल देखील खूपच थोडं आहे. मला असं वाटतं, की आपण दोघांनी बाहेर जेवायला जावं." तेव्हा राघव तिच्या हातात हात ठेवतो आणि म्हणतो, "तुला असं वाटतं का मी तुला उपाशी ठेवेल? पण तुला खरं सांगू, आत्ता माझ्याकडं तेवढे पैसेच नाही आहेत, की आपण बाहेर जाऊन जेवू शकू. आता आपण ती रिच लाईफस्टाईल अफोर्ड करू शकत नाही आहे मधू. त्यामुळं मला माफ कर. मला वाटतंय की तुला बाहेर घेऊन जावं, पण मी मात्र हतबल आहे. पण मला माहीत आहे, तू माझ्याबरोबर संसार करणार आणि ते देखील नुसतं पाणी जरी पिऊन संसार करावा लागला तरी करणार. कारण तुझं माझ्या पैशावर, संपत्तीवर प्रेम नाही आहे, तर तुझं प्रेम माझ्यावर आहे." खरं तर मधूला राघव सगळं हे बोलत असताना वाईट वाटत असतं. तिच्या मनामध्ये विचार येत असतात, की आता मी काय करायचं? राघवबरोबर हे आयुष्य मी कसं काढू? आणि ती राघवला म्हणते, "हो, माझं तुमच्यावरच प्रेम आहे आणि हे दिवस असेच थोडे राहणार आहेत. आपल्या घरचे आपल्याला माफ करतील आणि ते आपल्याला घरी बोलवतीलच की. त्यांना देखील आपली आठवण येतच असेल, पण ते आत्ता दाखवत नाही आहेत. हे वाईट दिवस नक्कीच निघून जातील." राघव म्हणतो, "बघ, किती पॉझिटिव्ह बोलतेस तू. पण घरच्यांचं वागणं सध्या वेगळंच चाललेलं आहे. मला तर असं वाटत नाही की ते आपल्याला माघारी बोलवतील म्हणून." मधूला खरं तर मोठा धचका बसलेला असतो. जर का खरोखरच घरच्यांनी बोलवलं नाही आणि राघवबरोबर आपल्याला जर का या 10x10च्या खोलीत राहावं लागलं, तर आपलं आयुष्य कसं जाणार आहे, असा प्रश्न तिला पडलेला आहे. राघव मधूला सांगतोय, की फक्त आपल्याला घरच्यांनी हाकलून दिलं असतं, तर परिस्थिती वेगळी होती. पण माझं डिमोशन झालं आहे आणि त्यामुळं खूपच परिस्थिती हाताच्या बाहेर गेली आहे. मला देखील असं वाटलं नव्हतं, की तुझ्याबरोबर मी अशा 10x10च्या खोलीत संसार करावा. पण आता हीच परिस्थिती आलेली आहे आणि आपल्याला या परिस्थितीतून जावं लागणार आहे. मधू म्हणते, "ठीक आहे ना, आपण यामधून सुद्धा काहीतरी मार्ग काढू." राघव तिला म्हणतो, "मला माहीत आहे तुला माझ्याबरोबर गोल्डन टाईम स्पेंड करायचा होता आणि ती संधी आता मिळालेली आहे. जरी आपल्याकडं संपत्ती नसली, प्रॉपर्टी नसली, तरी आपल्याकडं आता वेळ आहे आणि तो वेळ आपण एकमेकांना देऊ शकतो." मधू म्हणते, "हो, मला देखील तेच पाहिजे होतं." राघव म्हणतो, "पण वेळ देऊन पोट मात्र भरणार नाही आहे. पोट भरण्यासाठी काहीतरी करावंच लागणार आहे. माझं डिमोशन झालेलं आहे आणि त्यामुळं मला जास्तीत जास्त वेळ काम करावं लागतंय. पण मी आता बाहेर जाऊन बघतो, की मला कोण काही उसने पैसे देईल का? जर का कोणी काही पैसे उसने दिले, तर आपण लगेच जेवायला जाऊया." असं राघवने शब्द मधूला दिला आहे आणि तो लगेच ताडकन उठतो आणि मधूला म्हणतो, "मी जरा बाहेर जाऊन येतो. मला कोणी पैसे जर का दिले, तर तेवढेच 4 पैसे होतील आणि आपल्याला बाहेर देखील जेवायला जाता येईल." असं म्हणून राघव खरं तर तिच्यापासून सुटका करून निघून गेलेला आहे. सकाळ होते आणि दसऱ्याचा दिवस उगवतो. रेश्मा आणि ऋतुजा दोघीही रांगोळी काढण्यामध्ये बिझी आहेत. तर पाठीमागेच राजश्री हार बनवत आहे. रेश्मा वेगवेगळ्या रांगोळी काढून दाखवते आहे. तिच्या हातात मोबाईल आहे आणि "ही रांगोळी काढूया का?" असं ती ऋतुजाला विचारत आहे. राजश्री तिचं काम करण्यामध्ये बिझी आहे आणि तेवढ्यात राजश्रीच्या कानावर रुक्मिणीची हाक येते. "राजश्री, तू काय करतेस? हार करत बसलेस वाटतं." असं गोड आवाजात रुक्मिणी तिला बोलत आहे. पण रुक्मिणीकडे पाहण्याची देखील राजश्रीची इच्छा नाहीये. रुक्मिणीच्या कोणत्याच शब्दाला तिनं कसलाच रिस्पॉन्स दिलेला नसतो. तेव्हा रुक्मिणीला समजतं की राजश्रीला आपल्यात बोलण्यात काहीही इंटरेस्ट राहिलेला नाहीये. तेवढंच न करता राजश्री तिच्याजवळ न थांबता तिथून निघून जाते आणि तिचा आलेला राग ती आता रेश्मावर काढत आहे. रेश्मा अजूनही मोबाईल बघत असते आणि कुठली रांगोळी काढावी यावर विचार करत असते. तेव्हा राजश्री जाते आणि तिला फाड बोलायला सुरुवात करते. "इतका वेळ झाला तरी अजून तुम्ही दोघी नुसत्या रांगोळीच काढत बसलेल्या आहेत का? मोबाईल हातात घेऊन बसलाय आणि नुसतं चेक करत बसलाय. आत्तापर्यंत रांगोळी काढून झालेली व्हायला पाहिजे होती. तुम्हाला ना एक काम सांगणं सुद्धा चुकीचं आहे." असं म्हणून राजश्रीच्या तोंडाचा पट्टा सुरू झालेला आहे. राजश्री फाड बोलते आणि या गोष्टीचा
रेश्माला मात्र खूपच राग येतो. रेश्मा ताडकन उठते आणि तेथून निघून जाते. ऋतुजा देखील तिच्या पाठीमागं तिला "अगं रेश्मा ऐक, अगं रेश्मा ऐक" असं म्हणत असते आणि मागं जात असते आणि राजश्रीला बोलते की तुम्ही तिला बोलायची काहीच गरज नव्हती. तुम्हाला राग आला ना तर थोडं शांत व्हायचं ना. तिनं काय केलं होतं, ती चांगली रांगोळी काढत होती आणि मोबाईलवर सर्च करून पाहत होती की कोणती डिझाईन काढावी ते. राजश्रीच्या वागण्यातून रुक्मिणीला जे काही समजायचं आहे ते समजलेलं आहे. तेथे सिंधू आले आहे आणि सिंधू रुक्मिणीला म्हणते की राजश्री वहिनी तुमच्याशी काहीच बोलल्या नाहीत ना, त्यामुळं तुम्हाला वाईट वाटलं ना? रुक्मिणी म्हणते हो, तिनं माझ्याशी बोलायला पाहिजे होतं, पण ती माझ्याशी काहीच बोलत नाहीये. राघव घर सोडून गेल्यापासून राजश्री माझ्याशी नीट बोलतच नाहीये आणि आज तर मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर तिनं दिलं नाही. सिंधू म्हणते तुम्हाला या सगळ्या गोष्टी हँडल करणं खूपच अवघड जात असेल ना? रुक्मिणी म्हणते हो, मला हे सगळं हँडल करणं खूपच अवघड जातंय. आता या राजश्रीला कसं समजावून सांगावं हेच मला कळत नाहीये. तेव्हा सिंधू म्हणते, "तुमची ट्रिक वापरा ना आणि तुमची ट्रिक वापरली तर त्या तुम्हाला अगदी व्यवस्थित बोलतील." तेव्हा तिला समजतं की हो, आपली ट्रिक आपण वापरायला पाहिजे. त्याशिवाय राजश्री काही बोलती होणार नाहीये. पण रुक्मिणीला अजूनही वाईट वाटत असतं. रुक्मिणी म्हणते, "खरंच तिच्या दृष्टीने मी खूपच वाईट वागलेले आहे ना, त्यामुळे तिला माझ्याविषयी राग येणं साहजिकच आहे. मीच जर का तिच्या जागी असते, तर मी मात्र अजिबात माफ केलं नसतं. उलट ती फक्त अबोला धरून शांत बसलेली आहे." सिंधू म्हणते, "हे नाटक आता जास्त दिवस करायची गरज नाही पडणार. तुम्ही फक्त तुमची ट्रिक वापरा. तुम्हाला नक्कीच त्या व्यवस्थित बोलतील." आणि आता रुक्मिणी खुश झालेली आहे. रुक्मिणी म्हणते, "आत्ता लगेच मी माझी ट्रिक राजश्रीवर वापरते आणि तिला बोलतं करते." असं म्हणून रुक्मिणी आता राजश्रीकडे चाललेली आहे. राजश्री तिकडे लांब असते. तिला हाक मारून रुक्मिणीनं थांबवलेलं आहे. तेव्हा राजश्री देखील थांबते. रुक्मिणी तिच्या जवळ जाते आणि म्हणते, "तू अबोला धरलायस ना? तुला माझ्याशी अजिबात बोलण्याची इच्छा नाही आहे ना? पण मला माहिती आहे तू कशामुळे अबोला धरलायस ते. पण मी राघवला घरातून जा म्हणलंच नव्हतं. ते स्वतः या घरातून निघून गेलेले आहेत. मी फक्त त्यांना सांगितलं होतं की माझ्या मनाच्या विरुद्ध करू नका. पण आता अबोला सोड ना. कारण आता सण आलेला आहे आणि तू जर का अशी अबोल राहिली तर मला मात्र ते काय आवडणार नाही." असं म्हणून रुक्मिणीने तिची ट्रिक वापरायचं ठरवलंय आणि ती म्हणते, "जर का तू आता बोलली नाहीस तर मी माझी ती ट्रिक वापरणार बरं का." आणि असं म्हणून ती चक्क राजश्रीला गुदगुल्या करायला लागते. राजश्री मात्र गुदगुल्या केले तरी हसत नाही. तेव्हा रुक्मिणीला समजतं की राजश्री आता काही केल्या आपल्याला नीट बोलणारच नाहीये. दुरून सिंधू सगळं काही पाहत आहे. रुक्मिणी आता ट्रिक वापरणार आणि त्यानंतर राजश्री बोलतं होईल असं तिला वाटलेलं असतं, पण तसं काहीच झालेलं नसतं. राजश्री अजूनही सिरियसच आहे. राजश्री रुक्मिणीला म्हणते, "माझा मुलगा घरातून निघून गेलेला आहे. आज दसऱ्याचा सण आहे. आपण गोडधोड खाणार आणि तो मात्र काहीच खाऊ शकणार नाही. दसऱ्याचा सणसुद्धा साजरा करू शकणार नाही. तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला अजिबात असं वाटत नाही का त्याला घरी बोलवावं? मला मात्र कोणताच सण त्याच्याशिवाय करू वाटत नाही. एक क्षण देखील मला त्याच्याशिवाय राहू वाटत नाही. तुम्ही त्याला घरातून जा म्हणला नाहीत, पण तो गेला आहे, तर त्याला बोलवणं तुमचंच काम आहे, असं मला वाटतं." तेव्हा रुक्मिणी म्हणते, की "तू काहीच काळजी करू नको. तुला असं वाटतं का राघव गेल्यानंतर मलासुद्धा घरामध्ये करमत असेल? मला देखील घरात करमत नाहीये. पण माझ्या मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या तर मला मात्र आवडत नाहीत म्हणून मी एवढी तटस्थ राहिलेली आहे." राजश्री म्हणते, की "तुम्ही कोणत्याही क्षणी तटस्थ होऊ शकता, पण मी मात्र होऊ शकत नाही. किमान मी राघवबाबत तरी तटस्थ होऊ शकत नाही. त्यामुळं मला असं वाटतं, की तुम्ही त्याला लवकरात लवकर बोलवून घ्यावं आणि तसं मला वचन द्यावं." तेव्हा रुक्मिणीने आता वचन द्यायचं ठरवलं आहे. राजश्रीने हात पुढे केलेला असतो, तेव्हा रुक्मिणी देखील तिच्या हातावर हात देते आणि म्हणते, की "लवकरच मी राघव आणि मधू दोघांनाही आपल्या घरामध्ये बोलवून घेईल." जेव्हा असं वचन मिळतं, तेव्हा मात्र राजश्री खुश होते. राजश्री म्हणते, "तुम्ही वचन दिलेलं आहे, याचा अर्थ तुम्ही ते वचन पाळणार, एवढं मात्र मला चांगलंच माहीत आहे." एवढं बोलून रुक्मिणीने तिला मिठी मारलेली आहे. रुक्मिणी राजश्रीला म्हणते, की "तू काहीच काळजी करू नको. ही सगळी गोष्ट मी अगदी व्यवस्थितपणे हँडल करेल. तुला राघव घरात आलेला बघायचा आहे ना, तुझं स्वप्न मी नक्की पूर्ण करेल. तू काहीच काळजी करू नको." असा शब्दच आता रुक्मिणीने दिलेला असतो. सिंधू लांबून हे सगळं पाहत आहे. आता रुक्मिणी या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करणार आहे हे मात्र तिला अजूनही कळलेलं नाहीये. रुक्मिणीने मात्र ठरवलंय की आता काही केल्या राघवला बोलवणं गरजेचं आहे.
त्यानंतर रुक्मिणी चहा घेत बसलेली असते आणि सिंधू त्यांच्याजवळ गेलेले आहे. त्या म्हणतात की तुम्ही आता त्यांना शब्द दिला आहे, पण हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करणार आहे? रुक्मिणी म्हणते, मला ते काय माहीत नाही आहे. त्या ठिकाणी जे बोलणं गरजेचं होतं ते मी सगळं बोललेले आहे. पण तुला खरं सांगू का, मला सुद्धा आता राघवला बोलू वाटायला लागलेलं आहे. इतकी दिवस तू एकटीनं हे सगळं नाटक कसं पार पाडलं असेल तेच मला कळत नाही. आता तू आणि राघव मला साथ देत आहेत तरी देखील मला हे नाटक करणं अवघड जातंय. तेव्हा सिंधू म्हणते की आता थोडेच दिवस तर राहिलेले आहेत. लवकरच आपण मधूला तिच्या पापाची शिक्षा देऊ आणि मग राघव देखील आपल्याच घरी कायमचं राहायला येतील. रुक्मिणी म्हणते, अगदी तसंच होऊ. कारण आता दसरा आलेला आहे आणि या दसऱ्यालाच मला त्या मधूला शिक्षा द्यावी असे वाटत आहे. दसऱ्या दिवशीच प्रभू रामचंद्रांनी रावणाचं दहन केलं होतं, तसंच या मधूचं राक्षसरूपी मधूचं दहन आपण करावं असं मला वाटतंय, असं ती सिंधूला सांगत आहे. तेव्हा सिंधू म्हणते, काहीच काळजी करू नका, आपण लवकरच तिचं दहन करून टाकूया. मला सुद्धा आता हे नाटक जास्त दिवस चालू ठेवायचं नाही आहे, असं सिंधूने रुक्मिणीला सांगितलेलं आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणते की बरं झालं, लवकरात लवकर या नाटकावर पडदा पडू दे, असंच आता मला वाटत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मधू घरी आलेली आहे आणि ती खूपच चिडलेली आहे. राघवचा हक्क मागायला ती आलेली आहे. राघवच्या हक्काची प्रॉपर्टी त्याला मिळालीच पाहिजे असं ती सिंधूला सांगत आहे. तेव्हा सिंधू म्हणते की तू मला बोलण्याचं काहीच कारण नाही आहे. मधू म्हणते, मी तुम्हाला बोलायलाच आलेलं नाही आहे. मी या घरात आलेले आहे ते म्हणजे राघवचा हक्क मागायला. आणि आता राघव देखील माझ्याशी लग्न करणार आहे, त्यामुळं राघवची प्रॉपर्टी ही माझी प्रॉपर्टी पण असणार आहे, त्यामुळंच मी हक्क मागायला आले असं ती डायरेक्ट बोलते. रुक्मिणी जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा रुक्मिणीनं ठरवलंय की आता ही सगळी प्रॉपर्टी राघवच्या नव्हे तर सिंधूच्या नावावर करायची आणि तिने तसा कागद देखील तयार केलेला आहे. आणि ती सांगते की मी सगळी प्रॉपर्टी सिंधू आता तुझ्या नावावर करून टाकणार आहे. रुक्मिणीच्या या निर्णयाचा सिंधूला मात्र मोठा धक्का बसलाय. ती म्हणते या गोष्टीची काही गरज नव्हती. पण रुक्मिणी म्हणते की त्याशिवाय मधूला अक्कल येणार नाही, त्यामुळे मी सगळी प्रॉपर्टी आता सिंधू तुझ्या नावावर करून टाकलेली आहे. आणि तो कागद देखील तिने सिंधूला दिलेला आहे. मधू जेव्हा पुन्हा हक्क मागण्यासाठी येते तेव्हा आता तो कागदच सिंधूने तिच्या तोंडापुढे फेकलेला आहे आणि सांगितलं आहे की आता राघवच्या नावावर काहीच राहिलेलं नाही आहे. या घराची मालकीन आता मी झालेली आहे, कारण सगळी प्रॉपर्टी आता माझ्या नावावर झालेली आहे. प्रॉपर्टीचा तो कागद बघितल्यानंतर मधूच्या मात्र चांगल्याच्या शिट्ट्या वाजलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मधूला आता ही गोष्ट कळून चुकलेली आहे की राघवला ही प्रॉपर्टी कधीच मिळणार नाही, म्हणजेच ही प्रॉपर्टी आता आपल्याला देखील कधीच मिळणार नाही. कारण रुक्मिणीने मोठं पाऊल उचललेलं आहे आणि सगळी प्रॉपर्टी आता सिंधूच्या नावावर करून टाकलेली आहे. आता यावर मधू कोणती चाल चालणार आणि तिची चाल सिंधू आणि रुक्मिणी कशी हाणून पाडणार ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.